मवियाच्या सत्याच्या मोर्चा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश दिला। आपली मागणी सोडणार नाही, पण तुम्ही साथ द्या असं आवाहन करत त्यांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं। ठाकरे म्हणाले, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढतोय, पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आवश्यक आहे। त्यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ठिकठिकाणी उद्धव ठाकरे आगे बढोच्या घोषणा झाल्या। आता आपल्या राज्याला विरोधी पक्षनेता नाहीये का, त्यामुळे त्याचं संविधानात असं तरतूद नाही, अशा गोष्टी कराव्या लागतात। मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये, म्हणजे कोण आहे? एक अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री, घराघरात भांडणे लावणारे। आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही, फक्त तुम्ही साथ देणार की तेवढं सांगायचं। जी तुमची मागणी आहे माझी मागणी नाहीये, मी शेतकऱ्यासाठी लढतोय। शेतकरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे, बरोबर?